आपण कैरी रात्रभर अशीच पाण्यात ठेवलेली होती। आता आपण स्वच्छ अशी चोळून चोळून धुवून घेऊयात। जे चिक आणि जे पांढरं असतं ना ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं पाहिजे। आपल्याला लोणचं वर्षभर टिकवायचं ना त्याच्यासाठी थोडीशी तस्ती घ्यावी लागते। आता या सर्व कैऱ्या आपण अशा चोळून धुऊयात, म्हणजे त्याच्यावरचा चिक वगैरे सगळा निघून जाईल। आता आपण सर्व कैऱ्या स्वच्छ अशा चोळून चोळून धुतल्यात पहा। हे पहा पाणी कसं खराब निघालेलं आहे सर्व। आता हे ओतून पाणी देऊ आणि दुसऱ्या पाण्यात सुद्धा आपण कैरी स्वच्छ धुवून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण दुसरं पुन्हा पाणी ओतून घेणार आहोत। आता पुन्हा एकदा आपण कैरी धुवून घेणार आहोत। हे पहा मगाचं पाणी पाहणं आत्ताचं एकदम स्वच्छ निघालेलं आहे आणि कैरी सुद्धा आपण छान धुवून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ह्या कॉटनच्या रुमालाने हे सर्व आपण पुसून घेणार आहोत। हे पहा आता ह्या कैऱ्या आहेत ना अशा कॉटनच्या रुमालाने छान पुसून घ्यायच्या की त्याच्यावरती आहे ना असं पाणी वगैरे काही राहिलं नाही पाहिजे, एकदम असा सुक्का पाहिजे। अशी सुक्की कैरी करून घ्यायची पूर्ण अशी पुसून वगैरे। हे पहा आता अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या रुमालाने पुसून घेणार आहोत। हे पहा सर्व कैऱ्या आपण स्वच्छ अशा पुसून ठेवलेल्या आहेत। आता आपण ह्या फोडून आणणार आहोत। हे पहा आपण ह्या कैऱ्या सर्व फोडून आणलेल्या आहेत आणि त्याच्यातून जी कोय वगैरे होती ते सुद्धा काढून स्वच्छ केलेले आहे आपण। हे पहा अशा प्रकारची कोय असते याला, ते काढलेले आहे सर्व। आता आपण हे मोठं मीठ मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता हे मीठ आपण त्याच्यावरती टाकून घेऊयात। आणि याच्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊयात। अगोदर कैरीला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आणि सर्व आता आपण हे मिक्स करून घेऊयात। हे पहा आता आपण सर्व फोडींना हळद मीठ लावून घेतलेलं आहे। हे पहा आपण ह्याला जे हळद मीठ लावलेलं आहे ना ते आपण एखाद्या अशा ओढणीमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये सर्व बांधून ठेवणार आहोत, म्हणजे मग रात्रभर याच्यातून पाणी निथळून जाईल। कैरीच्या फोडीमधून पाणी निथळून जातं। हे पहा असं आपण ओढणीमध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि खाली मी अशी दुरडी ठेवलेली आहे, म्हणजे पाणी असं निथळून जाईल पहा रात्रभर। हे पहा अशा पद्धतीने ठेवलेलं आहे मी। हे पहा आता आपण हे सकाळचं सोडत आहोत। कैरीमधून असं रात्रभर पाणी त्याच्यातून निघालेलं आहे। हे पाणी आता आपण टाकून देऊयात। हे पहा कैरीच्या फोडी आहेत ना ते आता आपण अशा सुकून घेणार आहोत फॅन खाली। आपण मोकळ्या करून ठेवायच्या, मग ते आपण सुकून घेऊयात अगोदर। हे पहा कैरी मी अशी सुकायला ठेवलेली आहे, काही सावलीत आणि काही उन्हात। आता हे गॅलरीत ऊन आलेलं आहे, जास्त वेळ राहणार नाही, अगदी थोडा वेळ राहील आणि नंतर मग हवेला सुकल। जर या कैरीच्या फोडी एकदम कडक झाल्या तर मग त्याच्यात आपण जो मसाला टाकणार आहे तो शोषून घेत नाही। जास्त पण कडक सुकवायच्या नाहीत आणि जास्त ओलसर पण नाही ठेवायच्या। अशा मापात आपण कैरीच्या फोडी सुकून घेणार आहोत। मी लोणच्याच्या फोडी आहेत ना थोड्याशा उन्हात पण सुकवायला आणल्या, कारण काय झालं माझ्या हातून एक चूक झाली। पोतं टाकलं त्याच्यावरती
प्लास्टिकचा पेपर आणि त्याच्यावरती अशा या फोडी टाकल्या होत्या मी. पण त्याच्यामुळं काय झालं, ओलसरपणा तो लवकर जात नव्हता. आता मी जे चूक केली तुम्ही ती करू नका. आणि जे आपलं खाली कॉटनचा कपडा आहे ना, ओढणी, ते मी टाकली पाहिजे याच्यावरती. आणि थोडंसं ऊनसुद्धा दिलं. अशा थोड्या नाही, आता चांगलेच सुकलेले आहेत. मी फक्त 1 ते 2 तास उन्हामध्ये ठेवलेले आहेत. आता आपण याला दुसरे मसाले वगैरे टाकून घेऊया त्याच्यामध्ये. हे पहा, आपण आता उन्हातून कैरी घरात आणलेली आहे आणि ती आता पूर्ण गरम झाली ना, ती आता पूर्ण थंड करून घेऊयात. अशी फॅन खाली ठेवूयात, म्हणजे हे पूर्ण थंड होईल. आणि त्याच्यानंतर आपण याचा मसाला बनवूयात. अशा लसणाच्या ह्याच्यातून ना पटकन सोललं जात नाही, त्याच्यासाठी मी काय केले, पाकळ्या अगोदर काढून घेतलेल्या आहेत ह्या अशा. आणि त्याला आता आपण स्वयंपाकाला तेल वापरतो ना, ते तेल याच्यावरती थोडंसं टाकून घ्यायचं. अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं की त्याच्यानंतर सर्व पाकळ्यांना असं व्यवस्थित लावायचं. हे पाय असं. आपण पिशवीत घालून ज्यावेळेस अशी प्रक्रिया करतो ना, त्यावेळेस लसूण तो फुटला जातो. त्याच्यामुळं मग हे अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित केलं ना, तर ते त्याच्या पाकळ्या पण छान निघतात. असं थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग सोलायला घ्यायचं. पटापट सोलून निघतं हे. हे पहा, असं फक्त आता चुरगळलं नाही की तरी सुद्धा त्याची साल सहजपणे निघते. हे पहा, हे अशाच व्यवस्थित आपल्याला आता निवडून काढणार आहोत आपण. तेल लावल्यामुळं याचं टरफल एकदम पटकन निघून येतं. पहा, हे असं चुरगळलं ना, हे पहा, अशा पाकळ्या छान अशा निघून येतात. आता आपण अशाच पद्धतीने सर्व हे लसूण पाकळ्या निवडून काढणार आहोत. फॅन खाली 1 दिवस आणि उन्हामध्ये 2 तास अशा मी सुकून घेतलेल्या आहेत. कारण ओल्या जर राहिल्या तर ते आपल्याला वर्षभर लोणचं टिकवायचं असतं ना, त्याच्यासाठी मी सुकून घेतलेल्या आहेत. आणि फोडी एकदम छोटे छोटे केलेले आहेत. पहा, जास्त मोठ्या केलेल्या नाहीत, कारण खाताना ती फोड ना वाया सुद्धा जाते. त्याच्यासाठी मी अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत. 4 किलो कैरी फोडून घेतली ना, त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूयात. मोहरीची डाळ आहे, ही पावशेर मोहरीची डाळ घेतलेली आहे मी. लसूण घेतलेला आहे, लसूण मोठी वाटी 1 वाटी आहे. अर्धी वाटी जिरं आहे, 2 टेबलस्पून मेथी दाणे, 2 टेबलस्पून हिंगाचे खडे, 1 टेबलस्पून लवंग आणि 1 टेबलस्पून दालचिनी. आपण एवढं साहित्य घेतलेलं आहे. आपण खारं लोणचं करणार आहोत. जे जुन्या पद्धतीचं व्हायचं ना, ते खारं लोणचं तिखट करणार नाहीये, खारं लोणचं बनवणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊयात आणि हिंग चांगला आता आपण तळून घेणार आहोत. हिंग असा तळून झाला की आपण काढून घेऊयात. गॅस बंद करत आहे मी, कारण जास्त जर गरम तेलात हिंग तळला तर तो करपून जाईल आणि स्वादही वेगळा येईल. त्याच्यासाठी मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम तेलातच आपण हिंग तळून घेणार आहोत. आपलं हिंग तळून झालेलं आहे. कढई तापलेली आहे. आता याच्यामध्ये मेथ्या, दालचिनी आणि लवंग हे आता मंद गॅसवरती आपण परतून घेणार आहोत. मेथ्या जास्त करपून द्यायचा नाही, नाहीतर मग त्याचा स्वाद वेगळाच येतो. त्याच्यासाठी आपण अगदी गवळं गवळं असं भाजून घेणार आहोत. मी गॅस बंद करत आहे. कढई गरम आहे, त्याच्यातच आपण ते परतून घेऊयात. आणि आता आपण हे काढून घेऊ आणि थंड करून घेऊयात. आता आपण थंड करून घेऊयात. मोहरीची डाळ आहे ती आपण परतून घेऊ. मोहरी अगोदर निवडून वगैरे स्वच्छ घेतली मी मोहरीची डाळ. आणि आता आपण मंद गॅसवरती परतून घेणार आहोत. मोहरीची डाळ दुकानातून आणल्यावर कशी असते, चिवट वगैरे असते ना, आणि परतली की मग ती
जास्त दिवस लोणचं सुद्धा टिकतं, त्याच्यासाठी आपण हे सर्व परतून घेणार आहोत. आणि आता आपण जेवढे जिन्नस भाजलेत ना ते पूर्ण थंड करायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. फक्त मोहरी डाळ आपण तयारच आणलेली आहे, ती मिक्सरला बारीक नाही करायची, आहे तशीच टाकून द्यायची. हे मी एखाद्या ताटात घेऊन थंड करून घेणार आहे डाळ. डाळ आता आपण ही थंड करून घेऊयात. हे जे आपण भाजून घेतलं होतं ते मिक्सरला आपण ओबडधोबड असं करून घेणार आहोत. फक्त हिंगाचे 1 ते 2 तुकडे आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि बाकीचा हिंग आपण बारीक करून घेणार आहे. जास्त बारीक न करता असं मोठंच थोडंसं वाटून घेतलेलं आहे. आपण ह्या कैरीला सुरुवातीला हळद मीठ लावून टाकलेलं होतं, पण ते काय होतं त्याचं ते पाणी झालेलं असतं, त्याच्यामुळे या फोडींना जास्त काही राहत नाही. त्याच्यासाठी आपण पुन्हा याच्यावरती मीठ टाकून घेणार आहोत. सुरुवातीला हळद, लवंग, दालचिनी आणि मेथे जो बारीक केलेला आहे तो सुद्धा याच्यात टाकून घेणार आहोत. जिरी, लसूण, आणि मोहरीची डाळ. आता जे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे ना ते सुद्धा तेल आपण पूर्ण थंड झाल्याशिवाय याच्यावरती टाकायचं नाही. जे आपण तेल गरम करून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये 2 वाटी तेल टाकून घेणार आहोत. जास्त तेल टाकायचं नाही कारण आपण एक खारं लोणचं बनवतोय. फोडी अशा पूर्णपणे चांगल्या सुकून दिल्या ना की मग त्याच्यामध्ये बुरशी वगैरे येत नाही आणि खराब पण होत नाही. बघा आपलं हे लोणचं चांगलं 1 ते 2 वर्ष चांगलं टिकून राहतं हे. त्याच्यामुळं लोणचं करताना थोडीशी चांगली काळजी घ्यायची व्यवस्थित आणि आपले हातसुद्धा ओले असले नाही पाहिजेत. कोरडेच असे ह्याच्यात आपल्याला मिक्स करताना करायचे, नाहीतर पाण्याचा हात जर ह्याला पुन्हा लागला की मग त्या कैरीच्या फोडी खराब होतात. कोणाला जर जास्त तेलकट लोणचं आवडत नसेल ना, तेल वरती तवंग असतो बघा काय काय विकतच्या ह्याच्यात, तर असं अशा पद्धतीने केलं ना खूप छान लोणचं पण होतं आणि मुरतं पण. सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे आपण. हे पहा खारं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. हे पहा आपलं खारं लोणचं तयार झालेलं आहे. आता आपण चिनी मातीच्या भांड्यामध्ये ते भरून ठेवणार आहोत. आता ही जी चिनी मातीची बरणी आहे ना मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवलेली आहे आणि याच्यामध्ये खाली असं मीठ टाकायचं पहा जास्त प्रमाणात जरा. आता याच्यामध्ये आपण लोणचं भरून घेऊयात. आता या बरणीमध्ये आपण लोणचं टाकलं ना 8 ते 10 दिवसांनी ते मुरतं आणि रोज सकाळ संध्याकाळ याला बरणी हलवायची, वरखाली असं ते करायचं, म्हणजे मग व्यवस्थित ते मुरतं. हे पहा बरणीमध्ये असं आपण लोणचं भरून ठेवलेलं आहे. याच्यावरती असं एखादा रुमाल, कॉटनचा स्वच्छ रुमाल असा बांधून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग असं आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत.